नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची घेतली 13.5, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। बॉक्समध्ये तयार झाल्यानंतर कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.5 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे द्यायचा असं छानपैकी आपल्याला गळ्याचा आकार। बघू शकता याप्रमाणे आपण गळ्याचा आकार देणार आहे। अगदी सुंदर अशी आपल्याला आज डिझाईन बनवायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, हा मोंढ्याचा आकार जो आहे तो आपण कट करून घेतला। त्याच्यानंतर कॅनव्हास घ्यायचं, त्याला असं डबल फोल्ड करायचं, बंद बाजूकडे करायची। पहिले आपण इथे ना 1.5 इंच असं मोजून घेऊया, म्हणजे ना तुम्हाला समजायला सोपं जाईल। बघा, इथे आपण ही रेष मारून घ्यायची 1.5 इंच मोजून। सुंदर असं आपल्याला पॅच बनवायचा आहे। तर बघा, बंद बाजूकडे ठेवल्यानंतर तिथे आपल्याला पिन लावून घ्यायची ओपन करून। बघा, इथे थोडंसं कमी पडतं आहे कोपऱ्यावरती, त्याच्यामुळे आपण तिथे ना जॉईंट देणार आहे। जॉईंट देऊन झाला की आपल्याला असं ओपन बंद बाजूकडे करायची, पिन लावून घ्यायची आणि ओपन करून इथे आपल्याला मध्ये सेंटरला एक रेष मारून घ्यायची। नंतर जो गळ्याचा आकार आपण आखला आहे तोच आपण कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे। नंतर पिन काढून पुन्हा डबल फोल्ड घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो गळा असा उमटवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला जी रेषा आपण मारलेल्या आहे त्याच रेषांवरती आपल्याला कट करायचं आहे। बघा, ह्याप्रमाणे पिन लावून घ्यायची, म्हणजे ना कुठेही आकार चुकणार नाही। बघा, या दोघही रेषांवरती आपण कट करून घेतलं, म्हणजे आपला कॅनव्हासचा जो परफेक्ट आकार आहे तो तयार झाला। इथे आपण जॉईंट दिलेला आहे, तिथे दाबटीप मारून घेतली, म्हणजे असं कुठेही उचकणार वगैरे नाही। नंतर घ्यायचा आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा, म्हणजे तुम्हाला ज्या कलरची डिझाईन करायची तो कपडा तुम्ही घ्यायचा आहे, त्याच्यावरती हे कॅनव्हास ठेवायचं आहे। जे कपड्याची सरळ बाजू आहे ती खालच्या बाजूला करायची आणि उलट्या बाजूने हे कॅनव्हास ठेवायचे। नंतर त्याला व्यवस्थित करून आणि पिना लावून घ्यायच्या आहे। पिना थोड्या जास्ती लावायच्या, म्हणजे काय होईल, कुठे कपडा सरकणार नाही आणि कॅनव्हासही सरकणार नाही आणि परफेक्ट असा गळा तयार होईल। बघा, ह्याप्रमाणे आपण भरपूर पिना लावून घेतल्या। आता कॅनव्हासच्या दोन्ही कडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज जे नवीन व्हिडिओ येतात त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। बघा, असं दोघं साईडने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। पिना काढून घ्यायच्या आणि आपल्याला जो मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता थोडं आपण कपडा शिल्लक ठेवायचा आहे तिथे सुद्धा। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला कट करायचं आहे। त्याच्यानंतर कॅनव्हासच्या बाहेर सुद्धा आपण कट करणार आहे, तिथे सुद्धा आपल्याला थोडा कपडा शिल्लक ठेवायचा आहे। त्या कपड्याला छोटे असे कट मारून घ्यायचे, फक्त कपड्याला मारायचे, कॅनव्हासला नाही मारायचे, हे लक्षात ठेवायचं। आणि तो कपडा असा कॅनव्हासवरती असा फोल्ड करून घ्यायचा आहे। अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे मी पॅच कसा बनवायचा आहे। तर खूप सुंदर असं आपल्याला हे पॅचपासून डिझाईन बनवायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। बघा, ही पूर्ण शिलाई मारून झाली। आता आपला हा पॅच पूर्णपणे तयार झालेला आहे। तो आपण आता बाजूला ठेवूया। नंतर आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं आहे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने आहे तो कपडा थोडासा कट करून घ्यायचा।
त्याच्यानंतर पीस ओपन करायचा, नंतर अस्तर ओपन करून ठेवायचं आणि आपल्याला पूर्ण बाजूनी शिलाई मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. पूर्ण ब्लाऊजला आपल्याला त्या अस्तर आणि पीसला शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर जो उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. कट झाल्यानंतर इथे बघा आपल्याला आता ना सेंटर काढून घ्यायचा असा. नंतर आता ही वरती आपला अस्तरची बाजू आहे, अस्तरच्या बाजूवरती आपल्याला हा पॅच असा ठेवायचा आहे. ते पॅचची जी सरळ बाजू आहे म्हणजे कपड्याची ती अस्तरवरती टेकली पाहिजे आणि कॅनव्हासही वरती दिसलं पाहिजे. याप्रमाणे आपल्याला तो पॅच ठेवायचा आहे. अगदी व्यवस्थित असं ठेवायचं आहे. तिरपा वगैरे व्हायला नको तेवढी काळजी ती घ्यायची आहे. तो पॅच ठेवल्यानंतर तिथे पिना लावून घ्यायच्या आणि पुन्हा ही शिलाई अशी मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. आता ही शिलाई मारल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे बघा. आता कट करून झाल्यानंतर इथे छोटे छोटे असे कट मारायचे. त्याच्याने काय होईल, आपलं कॅनव्हास वळवायला एकदम सोपं जाईल. बघा जो पॅच आपण बनवला आहे तो आपल्याला असा पलटी मारून आणि जी सरळ बाजू आहे त्याच्यावरती तो आणायचा आहे बघा. आणि वरतून द्यायची अशी छान अशी दाबटीप आपल्याला द्यायची कडेकडेने. अगदी व्यवस्थित दाबटीप द्यायची म्हणजे जसा गळा आपण बनवला तसाच तो तयार होईल. खूपच सुंदर अशी डिझाईन आज आपण बनवलेली आहे बघा. अगदी सुंदर असा पॅच आपल्याला लागला. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला 3x3चा चौकोनी तुकडा. त्याच्यात आपल्याला सुईने आपल्याला ही डिझाईन बनवायची बघा. एका कोपऱ्यावर सुई ठेवायची आणि असं वळवत वळवत अर्ध्यापर्यंत आणायची. नंतर ते असं जमा करून तिथे टीप मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. अशी डिझाईन आपल्याला करून घ्यायची. शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. नंतर आपली ही डिझाईन पूर्णपणे तयार झाली. आता आपण त्या पॅच खाली एक एक अशी डिझाईन ठेवून पूर्ण डिझाईन आपल्याला लावून घ्यायची बघा. आपण पूर्ण डिझाईन ही लावून घेतली. अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. त्याच्यावरती आपल्याला आता लेस लावून घ्यायची. तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. इथे आपण गोल्डन लेस वापरतोय. लेसला सुद्धा आपल्याला दोघं बाजूनी शिलाई मारून घ्यायची. आता ही लेस आपण लावली पॅचच्या कडेला लावली आहे म्हणजे जिथे आपण आता ती डिझाईन जिथे अशी लावून दिली आहे म्हणजे आपण शिवली त्याच शिलाईवरती ही लेसची शिलाई आली पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला ही लेस लावून घ्यायची बघा. त्या लेसला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला आणखी एक अशी नाजूक लेस लागणार आहे. तर आपल्याकडे नाजूक लेस नाही आहे म्हणून आपण काय केलं आहे, जी नॉड आहे आपली गोल्डन तीच आपण इथे लावतोय बघा. त्या नॉड घ्यायची आणि त्याच्यावरतीच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. अगदी सावकाश अशी शिलाई मारायची आहे. एकदम हळूहळू शिलाई मारायची याच्यावरती. आणि जर तुमच्याकडे एकदम ती गोटापट्टी लेस असेल तर ती लावली तरीही चालेल. तरीसुद्धा ही खूप सुंदर असं दिसतं कारण ती लेससुद्धा आपली गोटापट्टी म्हणजे एकदम छोटीशीच लेस असते ती. तिला गोटापट्टी लेस म्हणतात. अगदी सावकाश असं आपण ही पायपिंगची आपली जी दोरी आहे ना तीच लावतोय आपण इथे. त्याच्याने सुद्धा ही डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे. ह्याप्रमाणे अगदी सावकाश असं आपल्याला हे लावून घ्यायचे. बघा अगदी सुंदर असा गळ्याला लुक आला आपल्या. त्याच्यानंतर आपल्याला मारायचे आता टक्स. आता डिझाईन असल्यामुळे आपले टक्स उंचीला कमी येतील हे लक्षात ठेवायचं आहे. डिझाईन जिथपर्यंत आहे ना तिथपर्यंतच आपण ते साधारण 4 इंचाचे आपल्याला ते टक्स आपण मारलेत. खाली अर्धा इंच वरती 4 इंच असे ते टक्स आलेत. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि अशी वरतून ठेवून तिला शिलाई मारून घ्यायची बघा.
त्याच्यावरती द्यायची दाबटीप आणि पुन्हा मध्ये फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची। आता आपल्याला बनवायचे आहेत लटकन। छान असे लटकन आपण बनवणार आहे। तर बघा याचा असं त्रिकोणी आकार पकडायचा आणि त्याला असं बघा ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची। नंतर हा दुसऱ्या कलरचा आपण कपडा घेतला, त्याच्यामध्ये ते पान बनवलं ते ठेवलं आणि वरतून एक शिलाई मारून घेतली। कडेने सुद्धा ते त्रिकोण आपण शिवून घेतला। नंतर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ही गोल्डन लेस लावून घ्यायची आहे। दोघेही लटकन आपल्याला एकसारखेच बनवायचे आहे। इथे सुद्धा आपण एक गोल्डन लेस लावून घेणार आहे आणि नंतर आपल्याला ही नॉड लावायची बघा आणि सुंदर असे लटकन आपले तयार होणार आहे। बघा दोघेही लटकन अगदी सुंदर असे तयार झाले। वरतून आपण 2 ते 2.5 इंच अंतर सोडून आणि हे नॉड आपण आता लावून घ्यायचे आहेत आणि नंतर बघायचं आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक। बघा आता आपण नॉड बांधून बघूया आणि आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। बघा आपला ब्लाऊजचा फायनल लुक अगदी सुंदर असा आलेला आहे। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।